राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतात जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। नाशिक ITI मधील नवा कोर्स वादाच्या भोवऱ्यात। मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक कोर्सला जोरदार विरोध। बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी खाली पडले। दोघांचा मृत्यू तर 1 जण जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात। मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्या विहार दरम्यान मेगा ब्लॉक तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल। दिवाळीनिमित्त घरी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आजही वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती। कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा। तुर्कीने मध्यस्थी केल्यानंतर घडली चर्चा। बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग। विमानतळावरील उड्डाणं थांबवली। कार्गो विभाग जळून खाक। दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यात उतरवली। आणि अयोध्येत दीपोत्सवावर बनणार एक नवीन विक्रम। 28 लाखपेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी। दिवाळी म्हटलं की फराळ आलाच। रेडीमेड फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते। महागाईमुळे फराळ महागलाय तरी चिवडा चकलीला अधिक मागणी आहे। दुकानात मिळणाऱ्या फराळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% वाढ झाली आहे। दिवाळीचा उत्साह शिगेला पोचलाय। अशातच मिठाई आणि फरसाण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होते। यंदा मिठाई आणि फरसाणाच्या दरात 10% वाढ झाली आहे। दसऱ्यानंतर आता पुन्हा एकदा दिवाळीला दादरचं फुल मार्केट बहरलं आहे। पुढील 7 ते 8 दिवस फुल मार्केट ओव्हरफ्लो असणार आहे। लक्ष्मी पूजनासोबतच पाडव्यासह नरक चतुर्दशीला शेवंती आणि झेंडूची फुलं अधिकनं विकली जाणार आहेत। शेवंतीला तब्बल 400 रुपयांचा भाव मिळाला तर झेंडूची मिजाज 200 वर थांबली आहे। दीपावलीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरपूरमधील चंद्रभागा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। चंद्रभागा घाटावर तब्बल 10,000 दिवे लावण्यात आले होते। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय। भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात श्री कालिका माता दीपोत्सवाच्या निमित्त शिवमंदिर तलाव किनाऱ्यावर 8,000 दीप प्रज्वलित करण्यात आले। यावेळी किनारा 12 ज्योतिर्लिंग लुप्त होणाऱ्या मैदानी खेळांचा उजाळा देण्यात आला। उल्हासनगरमधील हटरी या दिवा पणतीनं सिंधी बांधव दिवाळी साजरी करतो। यामुळे हटरीला उल्हासनगर शहरात दिवाळीत विशेष मागणी असते। सिंधी समाजानं फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असल्यापासून ही परंपरा जपलेली आहे। मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे। या कामगारांना दिवाळीकरता 35,000चा बोनस मिळणार आहे। लोडर, ड्रायव्हर, क्लीनर या कामगारांकरता 35,000 रुपये व व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गोंदिया शहरात दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खरेदी करण्याकरता गर्दी केली। मुख्य बाजारपेठेत लोकांची गर्दी बघायला मिळाली। संपूर्ण रस्ते हाऊसफुल झालेत। विविध दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे।
दिवाळी सणाकरता कराडची बाजारपेठ सज्ज झाली आहे. खरेदी करता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी आहे. मात्र बाजारपेठेत चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त नाशिक वगळता जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असतील. मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच कांदा विक्री करता गर्दी केली होती. त्यामुळे 2 ते 3 दिवसांपासून खरेदी विक्री मंदावली आहे. विदर्भातील प्रमुख आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाणारी सीताबर्डी बाजारपेठ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फुलून गेली. दिवाळीची खरेदी करणाऱ्यांकरता ग्राहकांनी मोठी गर्दी केली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील सराफा बाजारात मोठी गर्दी आहे. पुणेकरांनी चांदी सोन्याच्या खरेदीकडे गर्दी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळत आहेत. सोन्याच्या दरात 3,000ची घट झाली म्हणून लगेचच नागरिकांनी सोनं खरेदी करता गर्दी केली. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नागपूर शहरात प्रमुख दागदागिन्यांच्या दुकानांमध्ये गर्दी बघायला मिळाली. सोन्याच्या दरात वाढ झाली असली म्हणजे सोनं 1 लाख पार गेलं असलं तरी लोकांचा उत्साह कायम होता. कारण काल सोन्याच्या दरात 3,000नी घट बघायला मिळाली. दीपावली सणाच्या तोंडावर धनत्रयोदशीला साताऱ्यातील कराड इथं सोनं चांदी खरेदी करता ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली होती. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत असूनही खरेदी करता ग्राहक गर्दी करत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ठिकठिकाणी तयार होणारे भव्य नरकासूर स्पर्धा आणि कला प्रदर्शनाचं रूप घेत आहेत. फटाक्यांची आतषबाजी, फराळाची चव आणि नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी असतो. सिंधुदुर्गात या परंपरेला आजही तेवढंच महत्त्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरासह परिसरातील ग्रामीण भागामध्ये सध्या आकाशकंदील खरेदी करता ग्राहकांची चांगली झुंबड उडालेली आहे. पारंपरिक कागदी आकाशकंदिलाबरोबरच ते आकर्षक LED लाईट्सनी सजलेले आधुनिक कंदील बाजारात बघायला मिळत आहेत. अमरावती जिल्ह्यातला शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे. शासनानं दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिलेली होती, परंतु अद्यापही मदत मिळालेली नाही. शहापूर तालुक्यातील चरीव, अष्टे, आदिवली या ग्रामीण भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं. शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचंही नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. कराड, पाटण तालुक्यात 70% अधिक लोकांना पेरण्या घटल्यात. त्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्या पिकाची मशागत त्यांना करताच आली नाही. त्यामुळे उत्पादनामध्ये कमतरता आलेली आहे. चाळीसगाव आणि पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. चाळीसगावला 101.69 कोटी आणि पाचोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरता 44 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच भरपाई जमा होणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीचं वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये, त्यासह बँक खातं होल्ड करू नये असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना दिले आहेत. ऐन दिवाळीमध्ये महामुंबईमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज वर्तवलाय. मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोमवार, मंगळवार आणि बुधवार मुंबईमध्ये संध्याकाळच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. बांद्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ओंकार हत्तीनं धुमाकूळ घातला. वारंवार तक्रार करून सुद्धा वनविभाग ठोस हालचाली करत नाही म्हणून शेतकरी हतबल झालाय. संतप्त शेतकऱ्यांना असं ठरवलंय की मंगळवारपासून म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून शेतातच बसून राहायचं आणि आंदोलन करायचं. माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीकरता कामबंद आंदोलन केलं. नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, पण निर्णयच घेतला गेला नाही म्हणून मग आंदोलन करावं लागलं. रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनी उडीदाच्या डाळीची भाजी खा असं सांगितलं म्हणून मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं जन्मदात्या वडिलांचीच हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणं आणि बाजारपेठांमधून हरवलेले महागडे मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. एकूण 63 मोबाईल वेगवेगळ्या राज्यांमधून शोधून काढण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे 14,50,000च्या घरात आहे.
ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत DRIनं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली. सोनं तस्करीचा पर्दाफाश DRIनं केला. 2 सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली. या कर्मचाऱ्यांकडून 1.5 किलो वजनाचं सोनं जप्त करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत वेलच्या उलटीच्या तस्करीचा सीमा शुल्क विभागानं पर्दाफाश केला. 5 कोटी रुपयांची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा. मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष. डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे घोडेस्वारी करताना दिसले. चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला. मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक. ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती. कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा. तुर्कीनं मध्यस्थी केल्यावर घडली चर्चा. बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग. विमानतळावरील उड्डाणं थांबवली. कार्गो विभाग जळून खाक. दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यात उतरवली. अयोध्येत दीपोत्सवावर बनणार एक नवीन विक्रम. 28 लाखपेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी. बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी पडले खाली. दोघांचा मृत्यू, 1 जण जखमी. नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात. रोहित शर्मा, विराट कोहली तब्बल 7 महिन्यांनंतर खेळणार आंतरराष्ट्रीय सामना.